अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालंय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी शहराची सेवा करत असताना वर्षातून काही दिवस एकत्र येऊन क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाचा आनंद घेतात। धकाधकीच्या जीवनात ताणतणाव कमी करण्यासाठी व्यायामाची खरी गरज आहे, मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे आपला अमूल्य वेळ वाया घालवतो। हाच वेळ आपण जर व्यायामासाठी किंवा आपल्या आवडीच्या खेळासाठी दिला तर आपलं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहील। या माध्यमातून आनंदीमय जीवन जगता येईल। ऑफिसचं काम करताना उत्साह राहील, तसेच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकोप्याचं वातावरण निर्माण होत असतं। मनपा अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचं प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय। नगर शहरातील वाड्या पार्क येथे महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी उपायुक्त वैशाली शिंदे, उपायुक्त सपना वसावा, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, क्रीडा अधिकारी फिलिप्स, अनिल लोंढे, विकास गीते, राहुल साबळे, अजय कांबळे, कैलास चावरे आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून एकदा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यात क्रिकेट, बुद्धिबळ, धावणे, लांब उडी, गोळाफेक, बॅडमिंटन, कबड्डी आदी स्पर्धेंचं आयोजन करण्यात येतं। तसेच माऊली संकुल येथे कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील उत्साहात संपन्न होत असतात, अशी माहिती क्रीडा अधिकारी फिलिप्स यांनी दिली। आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन क्रिकेटच्या सामन्यानं झालं। यावेळी आयुक्त यांनी फलंदाजी करत क्रिकेटच्या खेळाबद्दलची त्यांची आवड येथे दिसून आली। या कर्मचारी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी प्रियंका शिंदे मॅडम, वसावा मॅडम, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता जल अभियंता सन्माननीय निकम साहेब, डॉक्टर राजूरकर, अकाउंट विभागाचे लोंढे साहेब, या ठिकाणी इतर विभाग प्रमुख, कर्मचारी बंधू भगिनींनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण अहिल्यानगर टीम म्हणून या महापालिकेची, या शहराची सेवा करत आहात आणि ही सेवा करत असताना वर्षातले काही दिवस एकत्र येऊन आजचा हा क्रीडा स्पर्धाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामागचा एकमेव उद्देश आहे की नुकतंच आपल्यातले एक विभाग प्रमुख नाना गोसावी अतिशय चांगला हुरूनरी कर्मचारी होता आणि अचानक तो हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी अंत झाला। अतिशय वाईट वाटलं त्या सर्व गोष्टीचं, परंतु प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी रोज व्यायामाची कास धरली पाहिजे। आपण नेहमीच व्यायाम केला पाहिजे, कोणत्याही पद्धतीनं कंटाळा न करता सकाळचे 1 तासभर तरी आपण 4-5 किलोमीटर चाललं पाहिजे, शक्य असेल तर पोहलं पाहिजे, शक्य असेल तर सायकलिंग चालवली पाहिजे, नाहीतर कोणता तरी खेळ खेळला पाहिजे, जेणेकरून आपल्या रोजच्या जीवनामध्ये ताणतणाव असतो त्याच्यावरती मात करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल। आपला हा क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा महोत्सव सातत्याने अव्याहतपणे हा होत असतो आणि यामध्ये आपण सर्वांनी उत्साहामध्ये भाग घेतलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधीजींनी वयाच्या 5व्या वर्षी 2 तास राजा हरिश्चंद्र नावाचं नाटक पाहिलं आणि त्या नाटकाचा त्यांच्या आयुष्यावर इतका खोल परिणाम झाला की ते एक सत्यवचनी आणि अहिंसावादी बनले त्यानंतर त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये। परंतु आपण रोज आज मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टा याच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या रील्स बघतो
आणि आपल्या आयुष्यातला जो अमूल्य असा वेळ आहे हा रोजचा वाया घालवतो. रोजचे 2-3 तास आपण या फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडियावरती असतो आणि आपला अमूल्य असा आपण वेळ वाया घालवतो. तोच वेळ आपण जर ग्राउंडवर दिला तर आपल्याला आपलं आयुष्य हे सुखकारक होईल आणि एक निरोगी आपलं आयुष्य राहील. या स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घेतला, सर्वांचं अभिनंदन. खेळ भावनेने आपण या स्पर्धेकडे बघावं, आनंद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आव्हान आणि विनंती करतो आणि या क्रीडा स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.